नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना। मित्रांनो, आज आहे आषाढी एकादशी। तर आज आषाढी एकादशी उपवास संबंधी आपण काही माहिती जाणून घेऊया। मित्रांनो, आषाढी एकादशीचे महत्त्व काय? आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी तसेच भाविक पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहतात। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशरणी आषाढी एकादशी असे म्हणतात। आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी देव निर्दिष्ट होतात अशी समजूत आहे। आता मित्रांनो, आपण एकादशीला उपवास का करतो? मित्रांनो, हिंदू धर्मात एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश मनावर आणि शारीरिक इंद्रियांवर नियंत्रण मिळवणे आहे आणि नियंत्रणद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे ओढणारे असे आहे। व्यतिरिक्त व्रत संबंधित अनेक आरोग्यदायी फायदे आहेत। एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत हा वर्ज कालावधी मानला जातो। एकादशीला चुकूनही भात खात नाही। मित्रांनो, एकादशीच्या दिवशी आपण भात खाऊ नये। आषाढी एकादशीचे व्रत कधी सोडावे? मित्रांनो, भाविक एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि ती रात्र व्रत करतात। व्रत करणाऱ्यांनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास सोडावा। द्वादशी तिथीच्या आत व्रताचे पारण केलं पाहिजे। मित्रांनो, एकादशीचं व्रत कसं करावे, काय खावे, काय नाही, नियम जाणून घेऊया। एकादशीला अशुद्ध द्रव्ययुक्त पेय पदार्थाचे सेवन करणे टाळावे, जसे की कोल्ड ड्रिंक्स, पॅक्ड फ्रूट ज्यूस, आईस्क्रीम। ह्या दिवशी तळलेले पदार्थ खाऊ नाहीत। उपवास न करण्यानी देखील ह्या दिवशी दोनदा जेवण करू नये। तसेच टोमॅटो, वांगी, फ्लावर, ब्रोकली, बेलमिरी, मटार, चणे, सर्व प्रकारचे बीन्स किंवा बीन्सपासून बनवलेले पदार्थाचं सेवन टाळावे। फळे, फळांचा फ्रेश ज्यूस, दूध किंवा पाणी यावर राहणे अधिक योग्य। आंबे, द्राक्षे, केळी, बदाम, पिस्ता, काजू इतर सेवन करता येते। या दरम्यान दशमी एकादशी आणि द्वादशीला कशाच्या भांड्यात जेवण करू नये। मांस, कांदा, लसूण, पालेभाज्या, मसूर डाळ, नाचणी, उडीद डाळ, चणे, मध, तेल पदार्थाचे सेवन करू नये। एकादशी व्रताचा पहिला दिवशी म्हणजे दशमीला व एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला हविष्यान जसे जव, गहू, मूग, संदेव, मीठ, मिरे, साखर, गाईचं तूप इतर पदार्थाचे केवळ एकदा सेवन करावे। फलाहारीने गोबी, गाजर, नवलकोल, घोळ, पालक इतर भाज्यांचं सेवन करू नये। आता मित्रांनो, आषाढी एकादशीच्या उपवासात काय खावे? आषाढी एकादशीच्या दिवशी भाविक मनोभावाने व्रत ठेवतात। या दिवशी व्रत आहारात सुकामेवा, फळे आणि दुग्धजन्य पदार्थांना परवानगी आहे। तसेच सोयाबीन, वाटाणे, कडधान्य आणि धान्य खाण्यास मनाई आहे। या दिवशी तुळशीची पानं तोडू नाहीत किंवा खाऊ नाहीत असं सांगितलं जाते। दुसऱ्या दिवशी गरजूंना अन्नदान करून उपवास संपवावे। या पवित्र दिवशी जे भाविक व्रत करत नसतील तरी त्यांना हरभरे आणि मसूर, मध, विशिष्ट मसाले आणि मांस यांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे। मित्रांनो, तसंच लसूण आणि कांदा यासारख्या मुळांपासून बनवलेलं तामसिक अन्नही घेऊ नये। ते दुसऱ्या दिवशी सकाळी दूध, मध, साखर आणि मैदा अर्पण करू शकतात। ह्या दिवस चतुर्मासची सुरुवात करतो, जे हिंदू कॅलेंडरमध्ये पवित्र 4 महिने आहेत आणि ह्या काळात शुभ कार्य केली जात नाहीत। एकादशीला भात का खात नाही? तर मित्रांनो, पुराण अनुसार एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या अवतारांची पूजा केली जाते। या दिवशी मनोभावे पूजा केल्यास मोक्ष प्राप्ती होते। तसेच हजारो यज्ञ केल्याने तितके पुण्य मिळते, तितके पुण्य या दिवशी दान केल्याने मिळते। आपण आधीपासून ऐकत आलो की या एकादशीच्या दिवशी
तांदळाचे तसेच त्यापासून बनवलेले पदार्थाचं सेवन केलं जात नाही. मात्र तुम्हाला यामागचं कारण माहीत आहे का? शास्त्रात तांदळाचा संबंध जलाशी लावण्यात आले आहे आणि जलाचा संबंध चंद्राशी 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांच्यावर मनाचा अधिकार असतो. मन आणि सफेद रंगाचा स्वामी चंद्र आहे. एकादशीच्या दिवशी शरीरात जलाची मात्रा जितकी कमी असेल तितके व्रत सात्विक मानले जाते. तांदळात पाण्याची मात्रा अधिक असते. जलावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे भात खाल्ल्याने शरीरात पाण्याची मात्रा वाढते. यामुळे मन अधिक विचलित अथवा चंचल होते. यामुळे व्रतामध्ये अडथळे येण्याची भीती असते. एकादशीचे व्रत करताना मन निग्रह असणे आणि सात्विक भाव असणे गरजेचे असते. म्हणून एकादशीच्या दिवशी भात खात नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये विठ्ठल रुक्माईंचा जयघोष करायला विसरू नका. आणि हो मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.